आपल्याला जीवामृत तयार करायचं आहे. जीवामृत हे जमिनीची पोषकता. तर 200 लिटर पाणी घ्यायचं एका ड्राममध्ये आणि त्याच्यामध्ये 10 किलो गाईचं शेण टाकायचं. त्याच्यानंतर गुळ घ्यायचा 2 किलो. हा 2 किलो गुळ चांगला बारीक करून, काळा गुळ, हा काळा गुळ आहे. आणि हा काळा गुळ टाकल्यानंतर गुळ काय काम करते की याच्यात जीवाणू वाढवण्याचं काम करते. तर दुधाळ धान्याचं पीठ घ्यायचं 2 किलो. तर दुधाळ धान्याचं पीठ चवळी, उडीद, मूग किंवा हरभरा हे कोणत्याही प्रकारचं चालते. आता जुन्या जमान्यामध्ये जसं आपण उडीद मूग पेरला तर वावराला बिवाळ वाढवतो, तर वाढते. त्याचप्रमाणे आपण आता याचा वापर या जीवामृतमध्ये केलेला आहे. आता सुरुवातीला तर वारुळाची माती नसली तर बांधावरली माती चालते किंवा वळाखालची माती चालते. कारण जीवाणू जटी कोणतेही केमिकल वापरले जात नाही अशा ठिकाणची माती 2 किलो टाकायची. त्यानंतर हे प्रक्रिया सुरुवातीला हात लावला तर चालते. नंतर हे काढीनं सकाळ संध्याकाळ ढवळा लागते. आता ढवळण्याचा मतलब असा आहे की ज्यावेळी आपलं हे ढवळतो डावीकडून उजवीकडून डावीकडे, ज्यावेळी आपण ढवळताना याच्यामध्ये जो भवरा येते आणि त्या भवऱ्याच्या माध्यमातून हवा शिरते. हवा शिरल्यानंतर त्याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती होते. जीवाची उत्पत्तीमुळे काय होते की जीवाणूची संख्या जर वाढ झाली तर याच्यात फॉस्फरस ॲटोमॅटिकच तयार होते. फॉस्फरस तयार झाल्यानंतर अन्नद्रव्य घटक तयार होतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. आता याच्यामध्ये आपण 10 लिटर गोमूत्र टाकलं आहे गाईचं. आता सुरुवातीला आपण हात लावला चालते, परंतु 2 ते 3 दिवस झाल्यानंतर काढीनं त्याचा वापर करायचा. आता गाईच्या शेणामध्ये